नमस्कार, मी दीपाली. आपणा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाची भरपूर अशी घाई असणार याचा तर मला अंदाज आहेच. कारण माझीही आज भरपूर अशी धावपळ आहे. तर आजचा हा व्लॉग तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे तुम्हाला व्लॉग पाहिल्यानंतरच कळेल. तर चला व्लॉग नक्की पहा. नवरात्र म्हटली की प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडतो, ती देवीच्या साडीचा रंग कोणता आहे? तर हाच प्रश्न तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत ते मी पूर्ण प्रश्नांचे निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. देवीच्या साडीचे 9 कलर म्हटलं की मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी 9 जणींची गरज होती. मी तर ऑलरेडी होतेच, पण 8 जणी मला पाहिजे होत्या. तर मी माझ्या मैत्रिणींना विचारलं, रिक्वेस्ट केली. परंतु काय झालं, मी ज्यावेळेस गणपती विसर्जन झालं त्यानंतर काही 2-3 दिवसांनीच व्हिडिओला सुरुवात केली. तर संडेलाच आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी गार्डनमध्ये गेलो. दोघींचे व्हिडिओ बनवले, माझी मैत्रीण मेघा आणि मी. आमच्या दोघींचे व्हिडिओ झाले. त्यानंतर 2 दिवसांनी आम्ही जाण्याचं ठरवलं, परंतु अचानकच एवढा पाऊस झाला, म्हणजे पूर्ण हप्ताभर पाऊस असल्यामुळे मला व्हिडिओ बनवताच आला नाही. तर भरपूर असे प्रॉब्लेम झाले माझ्याबरोबर आणि काही दिवसातच नवरात्रीला सुरुवात होणार होती. म्हणजे फक्त 5 ते 6 दिवस राहिलेले आणि त्या 5-6 दिवसातच मला हे पूर्ण शूट करायचे होते. तर भरपूर अशी धावपळ माझी झालेली आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला मैत्रिणीची गरज होती, तर त्यांनीही मला भरपूर असं सपोर्ट केला. दुसऱ्याही माझ्या मैत्रिणी तयार होत्या, परंतु त्यांना बाहेर येण्यासाठी टाईम नव्हता, ते घरात करण्यासाठी तयार होत्या. परंतु मला यावर्षीचा जो व्लॉग होता नवरात्रीच्या देवीच्या 9 साड्यांचा, तो मला बाहेरच बनवायचा होता, बाहेरच शूट करायचा होता. कारण प्रत्येक वेळेस घरात बनवून तेच लोकेशन, तोच व्हिडिओ बनवणे मला योग्य वाटत नाही. आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस काही ना काही डिफरंट असे व्लॉग देण्याचा मी प्रयत्न करते. तर असाच प्रयत्न यावर्षीही केलेला आहे. तसेच हा व्लॉग बनवण्यासाठी मला माझ्या मैत्रिणींनी सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. आणि ज्यांना येण्याची इच्छा होती, परंतु घरात भरपूर कामं वगैरे असल्यामुळे ते येऊ शकले नाही. कारण की मी ज्यावेळेस व्लॉग बनवण्याचं ठरवलं त्यावेळेस फक्त 4 ते 5 दिवस राहिलेले आणि त्यावेळेस घरामधील साफसफाई सर्वांकडेच चालू असते, म्हणजे दसऱ्याची साफसफाई. तर शक्य झाले नाही. त्यामुळे नवरात्रीचे जे देवीचे 9 कलर आहेत त्यामध्ये 4 कलरचं शॉर्ट्स तर मी स्वतः बनवलेले आहेत. कारण इतरांना टाईम नसल्यामुळे मलाच ॲडजस्ट करावं लागलं आणि हे सर्व व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रत्येकाने भरपूर अशी मेहनत घेतलेली आहे. एक शॉर्ट्स बनवण्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा शॉर्ट द्यावे लागत होते आणि त्यानंतरच हे शॉर्ट व्हिडिओ किंवा हे लॉंग व्हिडिओ जे आहेत ते तयार केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, हे गार्डन ही भरपूर असं मोठं आहे. पवईमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे गार्डन आहे. तुम्ही कधी त्या साईडला आलात तर नक्की या गार्डनला भेट द्या. कारण की तुम्ही ह्या गार्डनमध्ये जेव्हा जाल ना तेव्हा तुमचं मनच होणार नाही बाहेर जाण्याचं. एवढं सुंदर आणि मोठं असं गार्डन आहे. तर आम्ही वेळात वेळ काढून लगातार मी म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार हे 3 दिवस तर कंटिन्यू शॉर्ट्स बनवण्यासाठी गेले आणि पूर्ण व्लॉग वगैरे बनवलेला आहे. आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आम्ही आपल्या चॅनलवरती व्लॉग बनवण्यासाठी भरपूर असे मेहनत घेतो मनापासून. आणि माझे मिस्टर रिक्षा चालवतात आणि रिक्षावरती न जाता, म्हणजे रिक्षावरती आम्ही जात नाही, सुट्टी घेतात, खाडे करून व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतात. तरीही कोणताही आम्हाला सपोर्ट मिळत नाही यूट्यूबकडून. भरपूर अशी मेहनत घेऊनही त्या मेहनतीचं फळ आत्तापर्यंत तरी म्हणावाच मिळालेलं नाही. भरपूर असं मनामध्ये खंत आहे. केवळ म्हणजे 4 वर्ष कंप्लीट झाले चॅनलला, परंतु आपल्या प्रयत्नाला यश अजून आलेलं नाही. तर तुमच्या सपोर्टची खरंच मला गरज आहे. मी जेवढी मेहनत घेते ना त्यापेक्षा थोडी 50% तरी सपोर्ट तुम्ही नक्कीच करा. आपले जेवढे सबस्क्रायबर आहे, म्हणजे आत्ता तरी आपले 27,500 सबस्क्रायबर आहेत, त्याच्या मानाने आपल्या चॅनलवरती व्ह्यूजही अजून येत नाहीत.
तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही नुसतं व्हिडिओ प्ले करता आणि बॅक जाता, तसं न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून मलाही खूप छान वाटेल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमचे फ्रेंड्स व रिलेटिव्हमध्ये शेअर करा आणि त्यांनाही सांगा इतरांना शेअर करण्यासाठी, सबस्क्राईब करण्यासाठी, त्यातल्या त्यात लाईक करण्यासाठी. तर प्लीज सपोर्ट माय चॅनल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर असेच बाकीचेही व्लॉग मी बनवलेले आहेत, तेही लवकरच आपल्या चॅनलवर शेअर करेन. आज 3 ऑक्टोबर पहिला दिवस आहे आणि देवीच्या साडीचा रंग आहे पिवळा, तोच परिधान केलेला आहे. कसा वाटला